नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू. तर पोषण ट्रॅकर पुन्हा अपडेट झाला आहे आणि तो अपडेट आला आहे 25.2.4. तर त्यामध्ये काय काय नवीन अपडेट आले आहेत, काय काय नवीन चेंजेस झाले आहेत ते आपण पाहूया. चला अगदी सोप्या पद्धतीत. तर सर्वात प्रथम आता हे माझं जुनं आता हे जे आहे ना ते माझं जुनं पोषण ट्रॅकर आहे, म्हणजे जे 25.2.2 होतं. तर ते मी आता अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून घेते. हे बघा, हे मी डिलीट केलं आहे. त्यानंतर आता इथे प्ले स्टोअरमध्ये जाऊन हे बघा, प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण आता इन्स्टॉल करून घेऊया पोषण ट्रॅकर. आता इथे मी क्लिक करून घेतलं आहे. माझं पोषण ट्रॅकर इन्स्टॉल होतं आहे. हे बघा, आता इथे ओपन आहे ना, ओपनवरती आपण क्लिक करूया. ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते आपलं पोषण ट्रॅकर अपडेट झालं आहे. युजिंग वाईल अंगणवाडी वर्कर ह्या ॲरोवरती पुढे पुढे जाऊन क्लिक. आता मला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. मी लँग्वेज सिलेक्ट करते. हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल की 25.2.4 अपडेट आलेला आहे. आता मी पुन्हा लाभार्थीवर जाते, म्हणजे बेनिफिशरीमध्ये जाते. आता बघा, बेनिफिशरीवरती क्लिक करूया. बेनिफिशरीवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वात प्रथम आपण गर्भवती महिलामध्ये काय काय अपडेट आले ते पाहूया. इथे क्लिक केल्याच्यानंतर हे बघा इथे तिचं नाव आहे, इथे तिचा फोटो आलेला आहे, नंतर इथे तिचं वय आहे. ठीक आहे. इथे तिचा मोबाईल आहे. जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर आपण इथे ह्या पेन्सिलवर क्लिक करूनसुद्धा आपण तिचा मोबाईल नंबर चेंज करू शकतो. हे बघा, इथे क्लिक केल्यावरती इथे आपण तिचा मोबाईल नंबर, जो तिच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून आपण तिथे तो चेंज करू शकतो. पण माझा आता तोच मोबाईल नंबर आहे, त्यामुळे मी तुझा चेंज नाही करणार आहे. इथे आधार कार्ड तिचं आलं आहे. नंतर इथे EKYC आहे. आता EKYC मी तिची कधी केलेली, तिची डेट पण इथे लिहून आलेली आहे. आपल्याला दिसत आहे की मी जी EKYC 10/3/2026 रोजी केलेली. त्यानंतर आता इथे बघा, इथे तिचा फेस व्हेरीफाय, म्हणजे इथे ग्रीनमध्ये आलेलं आहे. फेस व्हेरिफिकेशनचं केलेलं आहे, कारण मी 1 ते 5च्या दरम्यान मी THR देते आणि फेस कॅप्चरसुद्धा करते. त्यामुळे हिचं आधीच झालेलं आहे. त्यामुळे इथे रिकॅप्चर माझं ग्रेमध्ये गेलं आहे. मी पहिला पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की जे आपण रिकॅप्चर एकदा महिन्यातून फक्त आता एकदाच करू शकतो. एकदा करून झालं की ते रिकॅप्चर पुन्हा ग्रेमध्ये जातं, म्हणजे आपण पुन्हा रिकॅप्चर करू शकत नाही. त्यामुळेचं रिकॅप्चर आलेलं आहे, इथे ग्रेमध्ये आलेलं आहे. त्यानंतर तिचं नाव आलेलं आहे. हे बघा, इथे तिचं नाव आहे. आणि इथे जर मला तिचं नाव चेंज करायचं असेल तर मी इथे पेन्सिलवरती क्लिक करून तिचं नाव मी चेंज करू शकते. इथे तिच्या मिस्टरांचं नाव आहे. नंतर तिचा महिना आलेला आहे, वर्गवारी आलेली आहे, नंतर निवासाचा प्रकार आलेला आहे. इथे तिची शेवटची मासिक पाळी दिसत आहे बघा. आता इथे जर निवासाचा पत्ता तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करून करू शकता. नंतर इथे ती पहिली गरोदर आहे की दुसरी गर्भवती आहे ते तुम्हाला इथे दिसून येत असेल. नंतर आधी गर्भपात झाला आहे का, तर नाही. नंतर तिची प्रसूतीचे अपेक्षित दिनांक, म्हणजे ही कधीपर्यंत प्रसूती होऊ शकते हे पण आता आपल्याला इथे लिहून येत आहे. पहिला हे लिहून येत नव्हतं, पण आता येत आहे. त्यानंतर इथे THR, हे बघा, THR SCMसाठी इच्छुक आहे का, तर मी तिथे होय केला आहे, कारण तिला THR हवा आहे, त्यामुळे होय. नंतर जन्म नोंदणी क्रमांक, अजून जन्म नोंदणी क्रमांक इथे आपल्याला अजून लागू झालेला नाही आहे, त्यामुळे तो ब्लँक आहे. त्यानंतर अपडेट ऑन, आता मी हे कधी केलेलं तिचं, हे कधी तिचं नाव नोंदणी केली, तर 10/3/2026 रोजी मी ह्या गरोदर महिलेची नाव नोंदणी केली, तर तिचा तो दिनांक लिहून आला आहे. त्यानंतर खाली बघा तिची काळजी प्रोफाईल, तर आता इथे हिमोग्लोबिन
हिमोग्लोबिन आलेलं आहे, मी टाकलेलं. तिच्यानंतर ती हिमोग्लोबिन 10 असल्यामुळे ती ॲनेमिक आलेली आहे. नंतर तिची उंची ते आलेली आहे, वजन आहे आणि अपडेट ऑन म्हणजे मी हे कधी भरलं सर्व, तिचं वजन, उंची, हिमोग्लोबिन वगैरे मी अपडेट कधी केलं तर ते मी 10/3/2026ला केलेलं. जेव्हा मी तिची नाव नोंदणी करत होती तेव्हाच आपल्याला हे ऑप्शन येतं सर्व. त्यावेळेला आपण जे भरतो त्याची डेट इथे आलेली आहे. त्यानंतर पुढचा आपल्याला आहे आभा नॉट फाउंड. तर हिचं आभा तयार केलेलं नाही आहे मी, तर ते मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. क्रिएट रिट्रीव्ह आहे ना, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे मी क्लिक करते. ABHA तयार करा, पुनर्प्राप्त करा, याच्यावरती मी क्लिक करते. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हा जो ॲरो दिसतोय ते क्लिक करते. त्यानंतर आपल्याला इकडे क्लिक करायचं आहे. आधारबाबतच्या माहितीचा उपयोग करून सत्यापन करा. आता इकडे बघा तिची सगळी माहिती तुम्हाला दिसत आहे. तिचा आधार क्रमांक आलेला आहे, नाव आहे, जन्मतारीख आहे, लिंग आहे. आता हे जे बॉक्स आहे ना तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे ह्या बॉक्समध्ये बघा मी क्लिक केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर हे जे पडताळणी करा त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे पडताळणी करा क्लिक केल्याच्यानंतर हे बघा तिचा आपल्याला आभा आपल्या प्रोफाईलसोबत यशस्वीरित्या जोडला गेलेला आहे आणि हा इथे आपल्याला तिचा आभा ID मिळून गेलेला आहे. त्यानंतर हे जे केले आहे ना तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे मी पुन्हा मागे जाते, लाभार्थी बेनिफिशरीमध्ये जाते, बघूया तिचा आभा ID आला का. हे बघा हे जे आहे ना इथे आपल्याला एकदा रिफ्रेश करायचं आहे. एकदा तिथे रिफ्रेश करून घेऊया. ते रिफ्रेश केल्याच्यानंतर आता इथून गेलेलं आहे, तिथे काही नाही आहे. हे बघा इथे काही दिसत नाही आहे, म्हणजे इथून गेलेलं आहे. पुन्हा इकडे जाऊया, लाभार्थी बेनिफिशरीमध्ये जाऊया. आता हे बघा आरोग्य प्रोफाईल आभासोबत जोडलेले नाही आणि इथे जे आहे ना तिचं बघा आभा ID लिंक झालेलं आहे. आता इथे जे आहे ना लिंक नाव ते आपल्याला क्लिक करायचं आहे. लिंक नाव क्लिक करून घेऊया. हे बघा आता इथे आभाबाबतच्या माहितीद्वारे सत्यापन करा. इथे काय आलेलं आहे, तिचा आभा क्रमांक आपल्याला मिळून गेला आहे, आभा पत्ता, तिचं नाव, जन्मतारीख, लिंग आणि हे जे आहे ना तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा इथे मी क्लिक करते आणि हे ना पडताळणी करा, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. करा तर आता तिचं येत नाही आहे, पण हे बघा इथे तिचा आभा ID मिळून गेलेला आहे. ठीक आहे. आता गरोदर मातेमध्ये तर एवढंच झालेत चेंजेस. आता पुढे बघूया स्तनदेचं काय झालं आहे चेंज. तर हे आहे स्तनदामध्ये चेक करूया काय चेंजेस झालेत ते. मी एक स्तनदा घेते. तर आता बघा हिचं फेस कॅप्चर बाकी आहे. इथे तिचं नाव आहे, इकडे तिचा फोटो आलेला आहे. नंतर इथे तिचं वय लिहून आलेलं आहे. नंतर सेम मोबाईल नंबर, आधार क्रमांक, eKYC, फेस व्हेरीफाय. आता हिचं रिकॅप्चरसाठी आहे तर मी करू शकते तिचं फेस कॅप्चर, पण मी आधी केलेला पण पुन्हा तो आलेला आहे मला रिकॅप्चरसाठी. पण THR देताना मी तिथूनच माझं फेस कॅप्चर झालेला, त्यामुळे मी पुन्हा इथे करणार नाही आहे. जर तिथून झालं नसतं माझं THRच्या इथून जर तिचं फेस कॅप्चर झाला नसता, FRA झालं नसतं, तर मग मी लाभार्थी म्हणजे बेनिफिशरीमध्ये येऊन तिचं फेस कॅप्चर केलं असतं. पण माझं ऑलरेडी मी THR भरतानाच तिचं माझं फेस कॅप्चर FRS पूर्ण कंप्लीट झालेलं, म्हणून मला बेनिफिशरीमधून FRS करायची गरज नाही. जर तिथून झालं नसतं तर मी इथून केलं असतं. त्यानंतर आता इथे तिचं सेम इथे पतीचे नाव, वर्गवारी, ती कुठच्या कास्टमध्ये येते ते आहे. नंतर ती शाश्वत आहे की नाही, प्रसूतीचा दिनांक, म्हणजे तिची कधी डिलिव्हरी झाली, प्रसूतीचे ठिकाण, नंतर THR तिला घ्यायचं आहे की नाही, नंतर मी तिचं अपडेट कधी केलेलं, म्हणजे कधी तिचं नाव मी नोंदणी केली, तिची डेट, ते सर्व आलेलं आहे. नंतर इकडे पण तिचं सेम काळजी प्रोफाईल, इथे तिचं सगळं म्हणजे हिमोग्लोबिन, आरोग्याची स्थिती, उंची, वजन, मुलांच्या जन्माच्या वेळी किती उंची होती, किती वजन होतं आणि त्याचं मी अपडेट कधी केलं. तर आता हे जे अपडेटची तारीख आहे ते मी मुलाचं वजन ज्या वेळेला भरलं मध्ये आलेलं आहे. आता इथे सुद्धा बघा आभा नॉट फाउंड, तर सेम आपल्याला करायचं आहे तिचं. इथे क्रिएटवरती मी हे करणार आहे,
आभावरती आता इथेसुद्धा तिचं सगळं आलेलं आहे. इथे क्लिक करणार आहे, पडताळणी करावरती क्लिक करायचं आहे आणि हे बघा तिचं आभा ID मिळून गेलेला आहे. केल्यावरती मी क्लिक करणार आहे आणि अशा प्रकारे तिचं आभा ID आपल्याला मिळून जाणार आहे. हे बघा हे जे गोल दिसतं तिथे आपल्याला रिफ्रेश करायचं आहे. मी थोडं रिफ्रेश करून घेते. रिफ्रेश झालेलं आहे. बघूया तिचं तयार झाले का आभा ID. हे बघा मैत्रिणींनो, तिची आभा ID तर इकडे लिहून आलेली आहे. त्याचप्रमाणे इथे आपण RCH व्ह्यू RCH प्रोफाईल अजून हिचं तयार झालेला नाही आहे. बघूया हिचं झालं आहे का RCH. नाही, पण गरोदर बघितले, स्तनता बघितले, मुलांचं बघूया. आता इथे काय लिहून आलं आहे तर इथे बघा इथे नाव आहे बच्चूचं. जर आपल्याला नाव चेंज करायचं असेल, म्हणजे आता ते बच्चू लहान आहे, त्याला चेंज करायचं असतं, मग तेव्हा आपण इथे जाऊन त्या बाळाचं नाव चेंज करू शकतो. त्यानंतर इकडे त्या बाळाचा फोटो येणार आहे. त्यानंतर इथे बघा इथे त्या बाळाचा फोटो येणार आहे. आता लाभार्थीची EKYC आणि फोटो करणे अपूर्ण आहे, जे THR आणि NCA वितरित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. तर मला इथे त्या बाळाचा फोटो घ्यायचा आहे. तर हे बघा इथे जे आहे ना, आता पूर्ण करा, त्याच्यावरती क्लिक करून बघूया काय येते ते. तर हे बघा इकडे हे आलेलं आहे. आता इथे मला EKYC प्रक्रिया करायची. बघूया काय येते इथे. प्रक्रिया केली. हे बघा इकडे असं ते म्हणजे इथे तिचं EKYC मला करावी लागणार आहे. पुन्हा मी बॅक जाते, रिटर्न पोषण ट्रॅकरवर जाते. यस, आता इथे काय आहे, इथे मोबाईल नंबर आहे, इथे आईचं आधार कार्ड आहे. तर इकडे आता मला बाळ आधार जोडायचे, तर मी इथे क्लिक करून मी बाळ आधार टाकू शकते. इथे बघा इथे तुम्हाला दिसत आहे बाळाचं किती महिन्याचं बाळ आहे ते आलेलं आहे. आणि इथे जर बाळाचं आधार कार्ड असेल तर आपण इथे जाऊन बाळाचं आधार कार्ड टाकू शकतो. तारीख आली आहे, स्थानिक भाषेतील नाव, आईचे नाव आलेले आहे, लिंग आहे, जन्माच्या वेळी वजन, उंची, वर्गवारी, निवासीचा पत्ता, जन्म नोंदणी क्रमांक ते अजून आपल्याला नाही आहे बंधनकारक, पण आल्यावरती आपल्याला ते टाकावं लागणार आहे. मी आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की तुम्ही जन्म नोंदणी क्रमांक कसे टाकू शकता, पण आपल्याकडे अजून ते ऑप्शन आलेलं नाही आहे. जेव्हा येणार तेव्हा आपण ते करूया. त्यानंतर इकडे अपडेट तारीख आली आहे. त्यानंतर बघा दिव्यांगाची माहिती, नंतर बालक दिव्यांग आहे का नाही, असं जर असेल तर इकडे आपण क्लिक करून चेंज करू शकतो. दिव्यांगाचा प्रकार, जर बालक अपंग असेल तर कुठच्या याच्यामध्ये येतो तो दिव्यांगाचा प्रकार, आणि दिव्यांगाच्या प्रकार जर दिव्यांग असेल तर तो UDID क्रमांक 1 असतो, तो आपल्याला मिळून जातो. त्यानंतर आता इकडे बघा काळजी प्रोफाईल, ह्यामध्ये आता माझं बाळ हे लुकडं आहे. नंतर लुकडेपणाचा नॉर्मल, कमी वजन, नंतर उंची आहे, वजन आहे आणि अपडेट म्हणजे मी 4 तारखेला ह्याचं वजन भरलेलं ते आहे. आता मला ह्या बाळाचं आभा ID क्रिएट करायचं आहे, पण त्याचं आधार कार्ड नसल्यामुळे ते क्रिएट होणार नाही. तरी ट्राय करूया, होतं का बघूया. आणि त्या बाळाकडे स्वतःचं आधार कार्ड नाही आहे, मग आभा ID तयार होतं का एकदा बघूया आपण. मी क्रिएट करते. हे बघा मुलाचे आधार नाही आहे, तर बाल आधार चालू, तर आपण इथे क्लिक करून बघूया. आता चालू ठेवा. नाही म्हणजे बाळाचं आधार कार्ड कंपल्सरी आहे, लागतं. त्यानंतर आता बघूया 6 महिने ते 3 वर्षाच्या मुलाचं बघूया. आता इथे बघा 6 महिने ते 3 वर्षाचे, इथे तिचं नाव आलेलं आहे. इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, पण तिचा फोटो अजून आलेला नाही. इथे नाही आले तिचा फोटो, त्या बाळांचा फोटो नाही आहे. नंतर इकडे आहे ते तिचं वय आलेलं आहे. हे बघा इथे वय आलेलं आहे. त्यानंतर इकडे आता त्या बाळाकडे ना स्वतःचं आधार कार्ड आहे, तर इथे तिचा मोबाईल नंबर आहे, इथे आधार नंबर आहे. आता त्या बाळाचं EKYC झालेले आहे, कारण तुम्हाला बघा इथे दिसत असेल ग्रीनमध्ये, तर जे ग्रीनमध्ये आहे ना ते म्हणजे आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आता इथे तिचा फेस व्हेरीफाय म्हणजे ग्रीन आहे, म्हणजे माझं फेस व्हेरीफायसुद्धा झालेलं आहे.
आता रिकॅप्चर आहे. मला जर पुन्हा तिचं रिकॅप्चर करायचं असेल तर मी पुन्हा इथे येऊन महिन्यातून एकदाच फक्त मी याचा यूज करू शकते. पण मला आता करायचं नाही, कारण माझं ऑलरेडी तिचं फेस व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्यानंतर इथे पुन्हा सेम तसंच आहे. जन्मतारीख आहे, स्थानिक भाषेतील नाव जर आपल्याला चेंज करायचं असेल तर इथे आईचं नाव, लिंग आहे, वर्गवारी, शाश्वत, नंतर THR घ्यायचं आहे का, अपडेट कधी झालं ते आहे. त्यानंतर दिव्यांगाची इथे माहिती आहे. बालक दिव्यांग आहे का, तर नाही, नॉट डिक्लेअर म्हणजे नाही आहे. जर समजा असेल तर आपण इथे जाऊन चेंज करू शकतो. प्रकार UDID नंबर, म्हणजे जर अपंग असेल तर त्यांना एक UDID नंबर मिळतो. त्यानंतर इथे आता इथे बघा काळजी प्रोफाईल, म्हणजे इथे त्याचं संपूर्ण वजन, उंची ते सर्व इथे लिहून येणार आहे. ते उंची आपल्याला घालायची आहे, वजन घालायचं आहे, आणि मी कधी त्याला ओपन केलेलं म्हणजे त्याचं अपडेट कधी कधी त्याचे वजन वगैरे भरलं त्याची तारीख इथे आलेली आहे. त्यानंतर बघा आता हिचं आधार कार्ड असल्यामुळे, बघा ह्या बाळाकडे आधार कार्ड असल्यामुळे त्याचा आभा ID ऑलरेडी क्रिएट झालेला आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला काही करायचं गरज नाही आहे. त्यानंतर आता आपण जाऊया 3 ते 6 वर्ष. पण आता क्लिक करूया 3 ते 6 वर्ष मुलांचे इथे काय अपडेट आलं आहे ते बघूया. ते पण सेम आहे. इथे त्याचं नाव आहे, इथे त्याचा फोटो ऑलरेडी आलेला आहे. आता इकडे त्याचं वय आलेलं आहे. नंतर इथे मोबाईल नंबर, आधार नंबर, त्याचा आधार नंबर आहे. eKYC त्याची झालेली आहे. फेस व्हेरीफायचा झालेला आहे. eKYC कधी केलेली ती तारीख आलेली आहे. जन्मतारीख आहे. स्थानिक आईचे नाव आहे. लिंग आहे. मूल कुठे जात आहे, तर अंगणवाडीमध्ये. जर ते शाळेत जात असेल, प्रायव्हेट शाळेत, तर आपण इथे क्लिक करून त्याला प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. बघा इथे क्लिक केलं आहे, अंगणवाडी केंद्र किंवा शाळा. आता माझं मूल अंगणवाडीत जातं आहे, मग तिथे अंगणवाडी. जर मी शाळेमध्ये क्लिक केलं तरी इथे आपण शाळा पण आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर इथे वर्गवारी, तर त्याची वर्गवारी काय आहे, तर इतर. नंतर अपार ID, तर हो त्याची अपार ID तयार झालेली आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, 3 ते 6 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाची अपार ID, आभा ID आपल्याला काढायचीच आहे. हे कंपल्सरी त्या मुलाची अपार ID निघालेलीच पाहिजे. ते एवढं लक्षात ठेवा की हे काम आपल्याला पूर्णच करायचं आहे. नंतर निवासाचा पत्ता, तर तो तात्पुरता आहे, म्हणजे भाड्यात्री आहे. तरी पण त्याला मी घेतलेला आहे, कारण तो माझ्या अंगणवाडीतून लाभ घेतो. नंतर THR SCMसाठी इच्छुक आहे का, तर होय. जन्म नोंदणी, नंतर अपडेट कधी केलेलं मी त्याचा 12/1/2026. नंतर आता दिव्यांगाची माहिती, तर तो दिव्यांग आहे का, तर नाही. नंतर जर असेल तर आपण इथे क्लिक करू शकतो. नंतर आता बघा त्याचं काळजी प्रोफाईल, म्हणजे त्याचं लुकडेपणाचा प्रकार नॉर्मल, बुटकेपणाचा प्रकार नॉर्मल, कमी वजन आहे का नॉर्मल, उंची आहे का, तर उंची, वजन, आणि कधी मी उंची वजन भरलेली ती डेट. त्यानंतर आता ह्या बाळाकडे बघा स्वतःचं आधार कार्ड असल्यामुळे ह्याचंसुद्धा आभा ID क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण वॅक्सिनकडे पाहूया. तर UVin लसीकरण माहिती आढळलेली नाही. आता हे झालं आपलं बेनिफिशरीचं. आता आपण पुढे जाऊन बघूया की दैनंदिन मार्गनिरीक्षणमध्ये काय काय चेंजेस झाले आहेत ते. बघा इथे क्लिक केल्याच्यानंतर मैत्रिणीनं पहिला इथे 5.2.2 मध्ये इथे आपल्याला म्हणजे आपण जे ॲक्टिव्हिटी घेत होतो, फोटो कॅप्चर करायचं कंपल्सरी होतं. पण तुम्हाला आता दिसत असेल तर हा जो आहे फोटो कॅप्चरचा, हा इथून निघून गेलेला आहे. इथे आता फोटो कॅप्चरचं ऑप्शन आपल्याला दिलेलं नाही. तर इथे आता बघा AWC स्थिती, नंतर उपस्थिती, सकाळचा नाश्ता, THR, हे बघा याच्यामध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता, मुले, 3 ते 6 वर्षाची मुले, नंतर कृती, नंतर ECC शिक्षण आहे. फक्त ह्यातून जे निघालेलं आहे ते आहे की फोटो कॅप्चर करा. जे आपण फोटो कॅप्चर करायचो ते ह्यातून दुसरं बघूया आपल्याला, दुसरं अजून काही बदल दिसतोय का. त्यामध्ये तर काहीच नाही आहे. ह्यात तर पूर्ण जे आहे 25.2.2 मध्ये जे आहे तेच आहे. आता इकडे जाऊन बघूया, हे जे 4 बॉक्स दिसत आहेत तिथे काय बदल झाला आहे का बघूया. इथे तर काहीच चेंजेस नाही झालेत, जे आहे तेच आहे. तर फक्त आपले बेनिफिशरीमध्येच
हे जे आहे ह्याच्यामध्येच आपल्याला चेंजेस झालेले आहेत. मी आशा करते मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर इतरांपर्यंतही शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर्स कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.